आज आपण बनवणार आहोत खूप हेल्दी आणि प्रोटीनयुक्त सूप। साहित्य आहे 1 वाटी मसूर डाळ, 1 वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तूर डाळ, 1 टेबलस्पून जिरे, मिरे, त्यानंतर 1 कांदा, त्यानंतर स्वीट कॉर्न, त्यानंतर 1 ढबू मिरची, त्यानंतर काकडी आणि गाजर, हळद, मीठ चवीनुसार, 4 ते 5 लसूण आल्याच्या पाकळ्या, 2 सुक्या मिरच्या। गॅसवर एक पॅन ठेवलेले आहे, त्यामध्ये तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ घालून घ्यायची आहे। थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत। त्यामध्ये घालणार आहोत हळद, जिरे, 2 मिरच्या, चवीनुसार मीठ आणि मिरे। हे सर्व जिन्नस परतून थंड व्हायला ठेवूया। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काकडी, गाजर, ढबू मिरची दरदरीत पल्स मोडवरती फिरवून घेऊया। डाळी थंड झालेले आहेत, आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पावडर करून घेऊ। हे प्रीमिक्स आपण 1 ते 2 महिने स्टोअर करू शकतो आणि जेव्हा लागेल तसं यूज करू शकतो। आता गॅसवर एक पॅन ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। त्यात आलं लसूण पेस्ट, कांदा, त्यानंतर बारीक केलेल्या सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत। स्वीट कॉर्न घालायचे आहेत, ते परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे प्रीमिक्स केलं आहे ते 2 चमचे घालायचं आहे। याच्यामध्ये मी 2 वाट्या पाणी घालत आहे। तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। त्याला सतत घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे। असे आपले हेल्दी प्रोटीन सूप घरी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।